तर मित्रांनो, मी महत्वाची माहिती काय देणार आहे की आपली म्हैस व्याल्यानंतर ज्यावेळी आपण चीक काढत असतो, पहिला चीक असतो, तो चीक काढत असताना मित्रांनो आपण संपूर्ण चीक कधीही काढायचं नाही. चीक काढत असताना अर्धा चीक काढायचा. त्याने काय होतं मित्रांनो, आपण ज्यावेळी संपूर्ण चीक म्हैशीचा काढतो त्यावेळी चीक काढल्यामुळे तिच्या अंगातले कॅल्शियमची मात्रा अचानकपणे कमी येते आणि म्हैशीला अगोदरच रेडकू डिलिव्हरी होत असताना तिची एनर्जी वेस्ट झालेली असते आणि ते एनर्जी वेस्ट झाल्यामुळे कॅल्शियम डाऊन झाल्यामुळे म्हैस अशक्त होते आणि आजारी पडण्याची किंवा म्हैस बसण्याची शक्यता असते. त्यामुळे काय करायचं, म्हैशीची डिलिव्हरी झाली की तुझा जो चीक काढतो आपण तो जास्त प्रमाणात काढायचा नाही. एखाद्या वेळेचा चीक कासं त्याच्या शरीरातच आठवून द्यायचा, मुरून द्यायचा, किंवा जर आपण काढला तर अशक्तपणा म्हशीला येण्याची शक्यता असते. त्यामुळे हा अनुभवातील माझ्या मित्रांनो ही माहिती आहे. त्यामुळे चीक काढत असताना संपूर्ण चीक काढायचा नाही, अर्धा चीक काढायचा. त्यामुळे तिच्या शरीरातलं कॅल्शियम कमी होत नाही आणि म्हैस आपली अशक्त सुद्धा होत नाही, स्ट्रॉंग राहते. आणि माहिती नक्की शेअर करा, शेअर करायला विसरू नका आणि आपल्या अकाउंटला फॉलो सुद्धा करा.